दरम्यान या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे। आता थेट नाशिकमध्ये गेलेलो आहोत। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। पोलीस देखील आता तिथे दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसवर ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या भ्रष्टाचारामध्ये आहे अशा प्रकारचा आरोप करत आज भाजपने नाशिकमध्ये आंदोलन पुकारलेलं होतं। आणि हे आंदोलन जे आहे ते काँग्रेस कमिटीचं जे कार्यालय आहे त्यापासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावरती हे आंदोलन जे आहे ते भाजपकडनं केलं जातं। आणि त्यामुळे हा सगळा वाद आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होते। या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं हा आंदोलनाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता। आता नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल परिसरामध्ये भाजपकडनं काँग्रेसच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जातंय। पोलिसांकडनं मात्र या आंदोलकांची धरपकड केली जाते। कारण या ज्या ठिकाणी हे आंदोलन केलं जाते त्या ठिकाणून अवघ्या काही मीटर अंतरावरती काँग्रेसचं कार्यालय आहे, नाशिक शहर काँग्रेसचं कार्यालय आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी वाद आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये धरपकड जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सगळ्या आंदोलनामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील संतप्त आहे की या ठिकाणीच आंदोलन का इतर ठिकाणी आंदोलन करू शकत होते। जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलनासाठी आहे, आंदोलनासाठी इतर ठिकाण आहे, मात्र काँग्रेसच्या कार्यालयापासूनच अखेरच्या अंतरावर हे आंदोलन वारंवार का केलं जाते म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते नॅशनल हेराल्ड प्रकरणी हे काँग्रेस राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोषी ठरलेले आहे। त्या निषेधार्थ आम्ही आज काँग्रेस कमिटीवर तीव्र शब्दात असं आंदोलन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरलेला आहे। हे लोकशाही मार्ग आहे। या लोकशाही मार्गाच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आज आपण रस्त्यावर उतरलो आहे। आणि काँग्रेसने आतापर्यंत ज्या वेळेपर्यंत ज्यावेळेस सत्तेत होते त्या सत्तेच्या काळामध्ये देशाचं लुटायचं काम या काँग्रेसने केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरलेला आहे। राहुल गांधी तर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस विरोधात हे जोरदार आंदोलन नाशिकमध्ये केलं जातंय। काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नाशिकमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपकडून आंदोलन केलं जातंय। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। नाशिकमधली ही दृश्य भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या कार्यालयासमोर केली जाते। राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरलेली आहे। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन सध्या केलं जातंय आणि पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांसोबत देखील या कार्यकर्त्यांची बाचाबाची झालेली पाहायला मिळते। दरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लावून धरत हे आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे।